मी अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी बकासूर बोलतोय. कारण की माझे 2-4 मैदानं हार झाले. लोक माझ्यावर टीका करू लागले. हा बैल आता संपला, हा संपला. पण मी संपणाऱ्यातला नवं. मी माझ्या मालकाचं नाव 2 ते 3 वर्षे सलग गाजवलं आहे. आणि असं कोणतं मैदान नाही त्या मैदानामध्ये मी गाजवलं नाही. कारण की सध्या माझ्या नशिबामध्ये जाईल त्या मैदानामध्ये कड येत आहे. जेव्हा माझी गाडी मधात लागली तेव्हा मी माझ्या मालकाला आणि माझ्या प्रेक्षकांना गुलाल दिलेला आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता. मी जेव्हा मोठ्या मैदानामध्ये जातो त्या मैदानामध्ये माझ्यावर अन्याय होत आहे. कारण की जेव्हा जातो तेव्हा माझ्या नशिबामध्ये कड येत आहे. आणि कड आली तरी प्रेक्षक वर्ग माझ्यावर अन्याय करत आहे. बरेचसे जण पुढं उभा राहून माझ्यावर वरती हात करता आणि माझ्या गाडीवर अन्याय होत आहे. आणि मी जेव्हा माझी गाडी मदत लागत असती तेव्हा मी तुम्हा सर्वांना गुलाल दिलेला आहे. असं कोणतं मैदान नाही तिथं मी गुलाल घेतला नाही. सलग 3 ते 4 वर्ष एक नंबरात खेळत आलेलो आहे. आणि आता काय 2-4 मैदान हार झाली तर लोक माझ्यावर टीका करत आहे. आणि मी आता 2025 मध्ये माझा परत एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मालकाचं नाव गाजवायला येत आहे. 2025 माझा बॅड लकमध्ये गेलं. पण 2026 हा गुलालामध्ये गाजवणार. आणि 2026 मध्ये परत एकदा मी माझी तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन आणि मालकाचं नाव गाजवायला येत आहे. माझ्या प्रेक्षक वर्गांनी मला जरा थोडंसं कार्य केलं तर तुम्हाला मी जाईल त्या मैदानामध्ये गुलालात होणार. जर प्रेक्षक वर्गामुळं माझ्यावर अन्याय होत असला तर मला पब्लिकमुळे कडना गाडी लागते आणि त्यामुळे मला त्रास होतो. आणि त्याच्यामुळं मी जाईल त्या मैदानामध्ये सेमीला पराभव होत आहे. पण ज्या गाडीमुळे समजा ज्या गाडीने माझ्यावर पराभव केला ते सध्या चर्चेत येत आहे. आणि जेव्हा जो नंदी मी माझ्या जोट्यात पळवला तो नंदी उजेडात आणला आणि माझ्या मालकाचं नाव मी गाजवलं आहे. सलग 2 ते 3 वर्ष मी काळ गाजवला. तुम्ही एकदा माझा इतिहास बघा, मग माझ्यावर टीका करा. 2-4 मैदान हरलं म्हणून कोणी संपत नसतं. लोक गुलालासाठीच झटत असतात. आणि मी सलग 3 ते 4 वर्ष माझ्या मालकाचं नाव गाजवलं आहे. जेव्हा माझा गुरु शिष्य आम्ही जेव्हा एकाच वाटेत आलो तेव्हापासून मी अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलो. जसा माझ्या गुरुने काळ गाजवला तसा आज त्याचा शिष्य सुद्धा सलग 3 ते 4 वर्ष काळ गाजवला. आणि इथून पुढे सुद्धा काळ गाजवला. 2-4 मैदान हार झाली म्हणून कोणी संपणाऱ्यातला मी नवं. मी पुन्हा एकदा 2026 मध्ये मैदान गाजवणार आणि माझ्या मालकाचं नाव पुन्हा मी गाजवणार. बैलगाडा शर्यत क्षेत्रामधलं कधी न संपणारा मी वादळ आहे हो. अखंड महाराष्ट्रामध्ये जाईल त्या गावामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं माझं नाव नाही. 2 ते 3 वर्षामध्ये इतकं नाव कमवलं आहे की माझं कोणतं गाव नाही तिथं माझं नाव नाही. अखंड महाराष्ट्राचा लाडका मी तुमचा हिंद केसरी बकासूर बोलतोय. आणि मी लवकरच 2026 मध्ये पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन गुलाल घेण्यासाठी येणार आहे. धन्यवाद मंडळी. असेच बैलगाडा शर्यत क्षेत्रामधले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद मंडळी. नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. जे कट्टर बकासूर प्रेमी असेल त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा. धन्यवाद मंडळी.